Today we will start with the second chapter of geometry, that is circle. सर्कलच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्या आपण इथे रिवाइज करू. विल ड्रॉ फर्स्ट. इथं आपलं याला म्हणतो आपण सेंटर. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. सर्कल कुठलं आहे तर आपल्याला ही जी गोल रिंग दिसते याला काय म्हणतो आपण, सर्कल. दिस इज अवर सर्कल. सर्कलवरचा पॉईंट जर म्हटलं आपल्याला तर सर्कलवरील पॉईंट कुठला, हा पॉईंट किंवा या गोल रिंगवरला कुठलाही पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला तर तो पॉईंट कुठे आहे, सर्कलवरील पॉईंट असं आपण त्याला म्हणतो. देन इंटेरियर ऑफ सर्कल अँड एक्सटेरियर ऑफ सर्कल. या सर्कलच्या इंटेरियरला आतमध्ये जेवढेही पॉईंट असतात त्याला म्हणतो आपण इंटेरियर पॉईंट्स ऑफ द सर्कल. सर्कलच्या बाहेर या रिंगच्या बाहेर जेवढेही पॉईंट असतील त्याला म्हणतो आपण एक्सटेरियर ऑफ द सर्कल. देन वी हॅव रेडियस. रेडियस इज द सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट ऑन द सर्कल अँड सेंटर ऑफ सर्कल. तर सर्कलवरील एखादा पॉईंट आणि सेंटर ऑफ सर्कल यांना जॉईन करणारा एखादा जर सेगमेंट असेल तर याला म्हणतो आपण रेडियस. दिस इज अवर रेडियस. त्यानंतर आपल्याला येतो कॉर्ड. कॉर्ड कशाला म्हणायचं, सर्कलवरील कुठलेही दोन पॉईंट जर आपण जॉईन केले तर तो जो सेगमेंट तयार होतो त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. सपोज वी विल कन्सिडर दिस पॉईंट ए अँड दिस अनदर पॉईंट बी. देन वी विल जॉईन दिस टू पॉईंट ए बी. सो हिअर ए बी इज अ कॉर्ड. ए बीला आपण काय म्हणतो, कॉर्ड असं आपण म्हणतो. कॉर्ड इज अ सेगमेंट जॉईनिंग द एनी टू पॉईंट ऑन द सर्कल. देन वी हॅव डायमीटर. डायमीटर कशाला म्हणायचं तर डायमीटर ही अशी कॉर्ड असते ती सेंटर ऑफ सर्कलमधून काय होते, पास होते. आपण हे जर सर्कल कन्सिडर केलं त्यानंतर दिस इज सेंटर ऑफ सर्कल आणि सर्कलवरील दोन पॉईंट आणि सेंटरमधून जाणारी जी कॉर्ड आहे सी डी, दिस इज सेंटर ऑफ सर्कल. तर सर्कलवरील कुठलेही दोन पॉईंट यांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे त्याला आपण कॉर्ड म्हणतो. आणि जर ही कॉर्ड सेंटर ऑफ सर्कलमधून पास होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर असं आपण त्याला म्हणतो. दिस इज अवर डायमीटर. देन रिलेशन बिटवीन द रेडियस अँड डायमीटर. रेडियस इथं पाहिलं तर आपल्याला सेंटर ऑफ सर्कल जर आपण इथं ओ घेतला तर ओ डी आणि ओ सी ह्या आपल्याला काय आहेत, दोन रेडियस आहेत. सो डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस किंवा 2 रेडियस. डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस. हे आपले कन्सेप्ट झाले काही. त्यानंतर आपल्याला सेकंड आणि टँजंट याबद्दल आपण पाहू. Here we have circle with center C and this is line L. आता जर सर्कलला दोन पॉईंटमध्ये एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल, सपोज दिस इज O and this is line M. Here line M intersects circle in 2 points. So this is called as the secant. This is called as the secant of circle. आता सेकंड काय करते, सेकंड सर्कलला दोन पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. त्यानंतर आपल्याला एक पार्ट आहे टँजंट. टँजंट कशाला म्हणायचं, सर्कलला एकाच पॉईंटमध्ये टच होणारी एखादी जर लाईन असेल तर तिला काय म्हणतो आपण, टँजंट असं म्हणतो. दिस इज पॉईंट ए. तर इथं पाहिलं तर आपण दिस इज लाईन एन, दिस इज द सेंटर ऑफ सर्कल लेट यम. तर यम सेंटर ऑफ सर्कल आहे आणि हे सर्कल आहे आपलं. आणि या सर्कलला एन ही लाईन काय करून राहिली, इथं ही टच करून राहिली एकाच पॉईंटमध्ये. तर याला काय म्हणतो, यावेळेस आपण टँजंट असं म्हणतो. दिस इज टँजंट टू द सर्कल.
if radii of circles are equal in length, then that circles are congruent circle. समजा आपल्याला दोन सर्कल दिलेले आहेत, दोन्ही सर्कलच्या रेडियसची लेंथ कशी आहे, इक्वल आहे किंवा सारखे कॉन्ग्रुएंट आहे, तर त्यावेळेस ते दोन सर्कल कसे असतात, आपल्याला कॉन्ग्रुएंट सर्कल आहेत असं आपण त्याला म्हणतो. देन वी हॅव नंबर सेकंड concentric circles. Circles with common center are concentric circles. आपल्याला दोन सर्कल दिलेले आहेत किंवा दोनपेक्षा जास्त सर्कल दिलेले आहेत आणि त्यांना एकच कॉमन सेंटर आहे, तर त्यांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो. लेट अस विल ड्रॉ हियर फिगर. दिस इज वन सर्कल, दिस इज अनदर सर्कल हॅविंग वन कॉमन सेंटर C. So here these two circles are concentric circles. We have intersecting circles. If two circles intersect each other in two different points, then these are intersecting circle. Here is one circle, then this is another circle. They intersect in point A and B. These are the intersecting circles. आपल्याला दोन्ही सर्कल आहेत, दोन्ही सर्कलचे जे सेंटर आहेत हे कसे आहेत, डिफरंट आहेत आणि दोन्ही सर्कल टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये काय करून राहिले, एकमेकांना इंटरसेक्ट करून राहिले, म्हणून यांना काय म्हणतो आपण, दीज आर द इंटरसेक्टिंग सर्कल्स. Then here we have to study some properties related with the circle. This property we have already studied in the last class. या प्रॉपर्टीची स्टडी आपण आधी 8th क्लासमध्ये केलेली आहे, परत आपण त्याला इथं एकदा रिकॉल करू. फर्स्ट प्रॉपर्टी इज perpendicular drawn from center of circle to the chord bisects the chord. The perpendicular drawn from center of the circle to its chord bisect the chord. एखादा सर्कल आहे समजा, त्या सर्कलमध्ये आपण एक कॉर्ड काढलेली आहे आणि एक सेंटर आहे, सेंटरमधून जर आपण कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर कॉर्डचे दोन पार्ट होतात आणि ते कसे होतात, दॅट पार्ट आर इक्वल इन लेंथ. हिअर वी विल कन्सिडर दिस इज अवर सर्कल, दिस इज सेंटर ऑफ सर्कल, हिअर इज chord AB. This is center of circle is C. If we draw perpendicular from the point C to the chord AB, so this is a perpendicular CD on chord AB. Here we will write C is center of circle, segment AB is a chord, then segment CD is perpendicular on
chord AB. Chord AB. Then by the first property, we can say that the distance AD and distance BD are equal in length. So here we can write AD equal to BD, or segment AD is congruent to segment BD. तर आपण सर्कलच्या सेंटरवरून कॉर्डवर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर कॉर्डचे जे दोन पार्ट होतात तर ते कसे होतात आपल्याला इक्वल इन लेंथ. यांची लेंथ कशी असते इक्वल असते. द कॉर्ड्स which are equidistant from center of circle are equal in length. The chords which are equidistant from the center of circle. एखादं सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला दोन कॉर्ड आहेत समजा, आणि त्या जर इक्विडिस्टंट आहे सेंटर ऑफ सर्कल पासून त्या सारख्या अंतरावर जर असतील, देन वी कॅन से दॅट कॉर्ड आल्सो इक्वल इन लेंथ. त्यावेळेस त्या कॉर्डची लेंथ सुद्धा कशी असते सारखी असते. सो हिअर वी विल कन्सिडर वन सर्कल. दिस इज अवर सर्कल. This is our center. Then this is called AB. Then this is another called CD. कॉर्डचं आणि सेंटरचं जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असलं तर काय करावं लागते आपल्याला सेंटरमधून त्या कॉर्डवर परपेंडिक्युलर काढावा लागतो. सो हिअर वी विल ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन दिस कॉर्ड. अगेन perpendicular on this chord. This is our center of circle is O. Here is point E and this is point F. Here O is center of circle, AB is a chord, OE is perpendicular on AB, again OF is perpendicular on CD, and if the chords which are equidistant from the center, जर आपल्याला OE आणि OF हे डिस्टन्स जर सारखं असेल तर आपण काय म्हणू शकतो AB आणि CD सुद्धा ह्या दोन्ही कॉर्ड कशा असतात कॉन्ग्रुएंट कॉर्ड असतात. हिअर O is center of circle, then segment AB and segment CD are chords. Then OE is perpendicular on AB and OF is perpendicular on CD, and if OE is equal to OF and is length OE is equal to length OF, means AB and CD are at equal distance from the center of circle. Then here we can write length AB and length CD is also equal. So length AB equal to length CD. थोडक्यात आपल्याला सेंटर पासून जर सारख्या अंतरावर दोन कॉर्ड असतील तर त्या दोन्ही कॉर्डची लेंथ सुद्धा कशी असते सारखी असते. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी कन्सर्न विथ द सर्कल. देन वी हॅव थर्ड प्रॉपर्टी दॅट कॉन्ग्रुएंट chords forms congruent angle at the center of circle.
एका सर्कलच्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड सर्कलचं जे सेंटर आहे तिथं काय करतात, कॉन्ग्रुएंट अँगल फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल विल कन्सिडर दिस इज अवर सर्कल. This is called AB. This is called CD. This is center of circle O. Now AB forms angle center at the center, and CD also forms angle with center. This angle and this angle. So here we can write here chord AB and chord CD are congruent. Chord AB is congruent to chord CD, means length AB is equal to length CD. Then here we can write this angle AOB. Then angle AOB is also congruent to angle COD. So this is also one important property related with the circle. Then we will study about the how many circles passes through 1, 2 or 3 point. तर then here we will consider एका पॉईंटमधून किती सर्कल पास होतात हे आपल्याला पाहावं लागेल. तर एका पॉईंटमधून इनफायनाईट सर्कल पास होऊ शकतात. here answer is innumerable or infinite circles passes through a single point. आपण जर एक पॉईंट कन्सिडर केला तर एका पॉईंटमधून आपल्याला इनन्युमरेबल सर्कल पास होतील असं आपल्याला फिगर काढता येईल. देन वी हॅव नंबर 2 फ्रॉम 2 डिस्टिंक्ट पॉईंट. टू डिस्टिंक्ट पॉईंटमधून सुद्धा आपल्याला इनन्युमरेबल किंवा इनफायनाईट सर्कल काय करू शकतो, आपण ड्रॉ करू शकतो. सो हिअर इज ऑल्सो आन्सर इनन्युमरेबल सर्कल्स passes through 2 distinct points. तर 2 डिस्टिंक्ट पॉईंटमधून किंवा 2 वेगवेगळे पॉईंट आपल्याला त्यामधून जाणारे किती सर्कल पास होऊ शकतात, इनन्युमरेबल किंवा
इनफायनाईट सर्कल 2 पॉईंटमधून पास होऊ शकतात. नंबर 3, when considering 3 points, here we have to take in consideration that points are collinear or non-collinear. Number A, 3 collinear point. जर आपल्याला दिलेले पॉईंट हे कोलिनियर एकाच लाईनवर असणारे पॉईंट जर असतील तर त्यामधून जाणारा आपण एकही सर्कल ड्रॉ करू शकत नाही. लेट अस कन्सिडर हिअर 1, 2 अँड 3. दीज आर 3 कोलिनियर पॉईंट. तर या तिन्ही पॉईंटमधून जाणारं आपण एकही सर्कल ड्रॉ करू शकत नाही. फक्त 2 पॉईंटमधून जाणारं सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. सो हिअर आन्सर इज no circle passes through 3 collinear points. Then number B, 3 non-collinear point. थ्री नॉन कोलिनियर पॉईंट जर आपण कन्सिडर केलेस तर आपण त्याच्यामधून जाणारं एक आणि एक सर्कल काढू शकतो. लेट अस सपोज हिअर इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी, दिस इज पॉईंट सी. तर आपण यामधून जाणारं 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधून जाणारं आपण किती सर्कल काढू शकतो? युनिक सर्कल काढू शकतो किंवा एकच सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. तर आन्सर इज युनिक सर्कल can be drawn or passes through 3 non-collinear points. तीन नॉन कोलिनियर पॉईंट जर असतील तर त्यामधून जाणारा आपल्याला एक युनिक सर्कल किंवा सिंगल सर्कल आपण ड्रॉ करू शकतो.